नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. नीटच्या रिझल्टची डेट 14 जून आहे. त्यानंतर काय स्टेप्स असतील बघा. तर त्यानंतर तुमची ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग स्टार्ट होईल. ऑल इंडिया कोटाची पहिला आणि दुसरा राऊंड झाल्यानंतर आपली महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग स्टार्ट होईल. आणि जी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग असते ना, तर ती MCC नावाची बॉडी असते, ती कंडक्ट करत असते. म्हणजे इथून पुढे NTAचा तुमचा काही संबंध नाही राहणार. रिझल्ट लागल्यानंतर जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असतील ते सगळे आता MCCच्या वेबसाईटवर करावं लागतात. त्यानंतर जी स्टेट काउन्सिलिंग असते ती स्टेट काउन्सिलिंग CET सेल कंडक्ट करत असते. आणि साधारणतः 2 राऊंड झाले ऑल इंडिया कोटाचे, तर तेव्हा ती स्टार्ट होत असते. बाकीच्या स्टेटची जी काउन्सिलिंग आहे ना, ती पॅरलली चालत असते. ऑल इंडिया कोटाची जी काउन्सिलिंग आहे त्याचा पहिला राऊंड झाला किंवा पहिला राऊंड जेव्हा चालू तेव्हा स्टार्ट होत असते. पण महाराष्ट्र स्टेट कोटाची लेट होत असते. त्यात स्टार्टिंगला गव्हर्नमेंट MBBS BDSचे ॲडमिशन होतात. त्यानंतर BAMS BHMS BUMS BVMS BPTH BSc नर्सिंग यांचे ॲडमिशन स्टार्ट होतील. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये 1.5 ते 2 महिन्यांचा टाईम लागतो. तर हे सगळं झाल्यानंतरच तुमचे कॉलेज स्टार्ट होतील. साधारणतः 2.5 महिने तरी लागतील तुमचे कॉलेजेस स्टार्ट व्हायला. तर काउन्सिलिंगच्या टायमाला तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागतं. आणि तिथं त्या कॉलेजची जी काय फीस आहे ती तुम्हाला DDच्या रूपामध्ये त्या कॉलेजला सबमिट करावं लागते. आणि नंतर दुसऱ्या राऊंडला जर अपग्रेड झालं तर कॉलेजकडून DD रिटर्न घेऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं. तर ह्या ज्या काही काउन्सिलिंगच्या प्रोसेस आहेत त्या मी माझ्या व्हिडिओच्या साहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.